नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी रेवती जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, सुगम्य भारत या दिव्यांगजनांसाठीच्या उपक्रमाला यंदा 9 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत सुगम्य भारत संकल्पनेविषयी डॉक्टर प्रफुल्ल शिंदे यांच्याकडून. चला तर सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार मॅम. सुगम्य भारत या उपक्रमाला, या संकल्पनेला आता 9 वर्ष पूर्ण होतात आहे. या निमित्त या विषयावरती पुन्हा एकदा आपल्याकडनं माहिती जाणून घ्यायची आहे. समेकित दिव्यांग संस्थेचं कार्य नेमकं कसं चालतं? समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास, पुनर्वसन आणि दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्र असं त्याचं पूर्ण नाव आहे. त्याला शॉर्ट मध्ये त्याला CRC म्हणून देशभरात ओळखलं जातं, कंपोजिट रिजनल सेंटर. आणि जवळजवळ देशभरामध्ये आतापर्यंत 29 CRC सुरू झालेल्या आहेत. आणि त्यापैकी जे हे CRCचं कार्य असतं, या संस्थेचं नेमकं कार्य, तर याचा जर ऑर्गॅनोग्राम आपण जर बघितला, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, भारत सरकार यांच्या नियंत्रणाखाली या केंद्रांची स्थापना प्रत्येक राज्यांमध्ये केल्या जाते. प्रत्येक राज्यांमध्ये एक एक केंद्र अशा स्वरूपात स्थापन केलं जातं. काही राज्यांचा व्याप मोठा असल्यामुळे किंवा लोकसंख्येच्या आधारावर किंवा त्याच्या क्षेत्रफळाच्या आधारावर काही राज्यांमध्ये 2 CRCs पण स्थापन केल्या गेलेल्या आहेत. आणि या कंपोजिट रिजनल सेंटरच्या माध्यमातून 21 जे दिव्यांगांचे प्रकार आहेत, जे नवीन RPWD ऍक्ट 2016 च्या इनॅक्टमेंट नुसार यामध्ये 21 डिसॅबिलिटीचा समावेश केला गेलेला आहे. या अगोदर PWD ऍक्ट 1995 नुसार 7 डिसॅबिलिटीचा समावेश त्यामध्ये केला गेलेला होता. तर एकंदरीत जर हा म्हणजे अवाका पाहता किंवा दिव्यांग क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या विशिष्ट प्रकारे, कुठल्या दिव्यांगत्व करता कुठल्या प्रकारच्या सेवा उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजे, त्या हेतूने या CRC ची स्थापना झालेली आहे. आणि हे CRC राष्ट्रीय दिव्यांग संस्थान जे असतात, आपल्या देशभरामध्ये 9 संस्थान आहेत, त्या संस्थानांच्या अधिपत्याखाली हे CRC कार्यरत असतात. आणि राज्यातील शेवटल्या दिव्यांगांपर्यंत या CRCच्या माध्यमातून ज्या केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या ज्या काही सेवा आहेत किंवा ज्या काही त्यांना सुविधा द्यायच्या आहेत, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, हा त्याचा प्रामुख्याने एक हेतू असतो. पण यामध्ये पण सर्वात अगोदर दिव्यांगांचं किंवा सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे त्याचं लवकरात लवकर ओळख आणि निदान करणे, या गोष्टींवर भर दिला जातो. त्याला अर्ली इंटरव्हेन्शन असं म्हटलं जातं, जलद हस्तक्षेपण किंवा शीघ्र हस्तक्षेपण. आणि यामध्ये अभिप्रेत असतं की 0 to 6 इयर म्हणजे पहिले 6 वर्षापर्यंतची जे मुलं असतात, त्यांचं लवकरात लवकर कुठल्याही प्रकारचं दिव्यांगत्व आहे किंवा नाही, आणि त्यावर विशिष्ट प्रकारे कार्य करून, म्हणजे थेरपेटिक रित्या त्यांना कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये त्यांना सशक्त करता येईल किंवा त्यांच्यासाठी कुठल्या चिकित्सा पद्धतीचा वापर करून त्यांना सक्षम बनवून मेन स्ट्रीम मध्ये आणणं, हा त्याचा मुख्य उद्देश असतो. आणि त्यामुळेच इन्क्लुझिव्ह सोसायटी किंवा समावेशित समाज, या समावेशित समाजाची निर्मिती करणं, हा महत्वाचा उद्देश घेऊन CRCs कार्यरत असतात. मॅम, खूपच महत्वाचं काम आपली संस्था आपल्या माध्यमातून करते आणि आपलं देखील यामध्ये खूप मोठं योगदान आहे. सर, सुगम्य भारत हा उपक्रम यंदा 9 वर्ष पूर्ण करतोय. या उपक्रमामागची नेमकी संकल्पना काय आहे आणि काय सवलती आपण दिव्यांगजनांना देण्याचा प्रयत्न करतोय? मॅम, सुगम्य भारत अभियान किंवा ॲक्सेसेबल इंडिया कॅम्पेन, याला असं म्हणता येईल की राष्ट्रव्यापी अभियान आहे. याची सुरुवात, जसं तुम्ही उल्लेख केला की 9 वर्ष पूर्ण होतात आहे, 3 डिसेंबर जागतिक दिनानिमित्त 2015 साली प्रधानमंत्रीद्वारे
या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता. हं, हं. आणि त्याला सुगम्य अभिगम्यता किंवा ज्या दैनंदिन याच्यामध्ये हं, उपयोगितेकरिता दिव्यांगांकरता, तसंच फक्त इथे दिव्यांगांकरताच नाही, हं, तर हं. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा सुद्धा, लहान बालकांचा सुद्धा विचार यामध्ये केला जातो. आणि अच्छा. हां. म्हणूनच याला राष्ट्रव्यापी अभियान किंवा ॲक्सेसिबल इंडिया कॅम्पेन हं, असं हं. निर्देशित केलं जातं या पद्धतीनं. यामागची प्रमुख संकल्पना अशी होती की दिव्यांग कायद्यानुसार किंवा दिव्यांग हक्क अधिकार अधिनियम कायद्यानुसार त्यांना समान संधी देणे, त्यांच्या अधिकारांचे संरक्षण होणे हं, आणि हं. पूर्ण म्हणजे त्यांची समाजामध्ये भागीदारी असणे, हो. या गोष्टींचा समावेश आहे. याच संकल्पनेच्या आधारे म्हणजे समावेशित समाजाची जर आपल्याला निर्मिती करायची असेल, तर हं. आपल्याला सुगम्य असं एक वातावरण निर्मिती किंवा त्याला म्हणता येईल की बॅरियर फ्री एन्व्हायरमेंट त्यांच्यासाठी तयार करणं, हो, म्हणजे अडथळा विरहित जे काही वातावरण हो. समाजामध्ये निर्माण करणं, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये मुख्यतः ज्या काही दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा विचार करता ॲक्सेसिबिलिटीमध्ये ज्या काही इमारती आहेत, त्या इमारतीमध्ये हं, हं. त्याचबरोबर वाहतूक सेवांमध्ये त्यांना एक सुगम्यता प्रदान केली जावी, हो. हा त्यामागचा उद्देश. हं, आणि हं. सभोवतालच्या वातावरणामध्ये ते कशा पद्धतीने सर्वसामान्यांसारखे एकरूप होऊ शकतील किंवा एकत्रित येऊ शकतील, या माध्यमातूनच या सुगम्य भारत अभियानाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. आणि माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात बऱ्याच प्रमाणात दिव्यांग क्षेत्रामध्ये सुगम्यतेवर खूप जास्ती भर दिला जात आहे आणि नवनवीन अशा गोष्टी त्यांच्यासाठी या सुगम्य भारत अभियानातनं राबविल्या जात आहे. सर, एक प्रश्न असा की या राबवल्या जातात त्या म्हणजे एक्झॅक्टली आपण काय करतोय? म्हणजे त्यांना चढ-उतारासाठी स्लोप बनवणं आहे येस किंवा मॅम. चालताना धरण्यासाठी रॉड लावणं आहे, अशा स्वरूपाचे उपक्रम आहेत का? या पद्धतीच्या सुविधा त्यांच्यासाठी बिल्ट एन्व्हायरमेंटमध्ये किंवा ज्या शासकीय इमारती आहेत किंवा हो. जे ऑफिसेस, कार्यालय आहेत, त्यांच्यामध्ये या केल्या जात आहेत. आणि जवळजवळ भारतामध्ये 700 प्लस आपले रेल्वे स्टेशन जे आहे, तिथे हं. एस्केलेटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे, लिफ्टची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हो. अशा पद्धतीचं एक हे केलेलं आहे. जवळजवळ 1700 गव्हर्नमेंट बिल्डिंग भारतामध्ये योग्यरित्या, म्हणजे ज्याला असं म्हणता येईल स्टँडर्डाइज वेनी त्या सुगम्य केल्या गेलेल्या आहे. हां. दिव्यांगांसाठी रॅम्प, लिफ्ट, त्यांच्यासाठी ऑडिओ व्हिज्युअल दृकश्राव्य माध्यमातून त्यांच्यासाठी तिथे डिस्प्ले बोर्ड हं. आणि जे आपले व्हिज्युअल इम्पेअरमेंट दिव्यांग असतात, दृष्टिबाधित दिव्यांग असतात, हो. त्यांच्यासाठी विशेषतः सेन्सरी मोडॅलिटीज च्या सोयी सुविधा तिथे दिल्या गेलेल्या आहेत. त्याचबरोबर बस स्टेशन, म्हणजे हं. जवळजवळ 25 राज्यांमध्ये योग्यरित्या सुगमता बस स्टेशनवर सुद्धा राबविली जात आहे. नुकतंच भारत सरकारने सुगम्य भारत ॲपची सुद्धा एक लॉन्च केलं गेलं. जर तुम्ही कुठल्या एका पर्टिक्युलर झोनमध्ये असाल, तर तिथे कुठल्या प्रकारची ॲक्सेसिबिलिटी तिथे प्रदान करण्यात आली आहे, हं. त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला त्या सुगम्य भारत ॲपवरनं दिव्यांग बांधवांना मिळू हं, हं. शकते. शैक्षणिक विकासासोबतच त्यांच्या कौशल्य विकासावर सुद्धा भर दिला जात आहे. आणि आपण जसं आत्ता या सत्रामध्ये एक नमूद केलं होतं मी, की त्यांची संपूर्ण भागीदारी, हो. एक समाजाचा प्रभावी घटक म्हणून. तर कौशल्य विकासावर सुद्धा या सुगम्यतेच्या माध्यमातनं त्यांचा हं. कौशल्य विकास कशा पद्धतीने व्हावा याकरता सुद्धा वेगवेगळ्या सुविधा दिव्यांग क्षेत्रामध्ये प्रदान केल्या जात आहे. सर, हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. पण यासोबतच नागपूरसह विदर्भात आपण काही विशेष उपक्रम घेतोय का? नक्कीच मॅडम. या अशा पद्धतीच्या उपक्रमाबद्दलची माहिती
CRCच्या माध्यमातून आम्ही देत असतो. त्याकरता जे पण आमचे इन्फॉर्मेटिव्ह ब्राउचर्स किंवा पॉम्पलेट असतात, ब्रेल चा पण वापर झालेला आहे. त्यामध्ये इवन मोबाईल स्कॅनरचा वापर करून त्यांना संपूर्ण माहिती, तसंच राज्य शासनाद्वारे सुद्धा एक म्हणजे आदेश निर्गमित केला गेला होता, की जवळजवळ ज्या पण शासकीय किंवा निमशासकीय संस्थान आहेत किंवा बिल्डिंग्स आहेत, हं, त्यामध्ये पूर्णपणे दिव्यांगांना ॲक्सेसेबल होईल अशा पद्धतीच्या सोयी तिथे करण्यात यावं आणि हं, त्याला या ॲक्सेसिबिलिटीसाठी एक ऑडिट म्हणजे बिल्डिंग ऑडिट मोहीम सुद्धा राबविण्यात आलेली आहे आणि त्याची पूर्तता शासनाद्वारे सुद्धा म्हणजे राज्य शासनाद्वारे आणि केंद्र शासनाद्वारे याची दखल घेतल्या जाते. बऱ्याच अंशी म्हणजे वेगवेगळ्या याचा एक मी इथे शेअर करू इच्छितो, की हो. साधारणतः तालुका लेव्हलवर सुद्धा बऱ्यापैकी अ, हं, ज्या शासकीय बिल्डिंग्स असतात, हं, त्यामध्ये सुद्धा आता रॅम्पची व्यवस्था, लिफ्टची व्यवस्था किंवा रेलिंगची व्यवस्था किंवा दृष्टीबाधित दिव्यांगांसाठी स्पेशली टॅक्टाईल टाईल्स लावलेल्या जातात हो. आणि त्याद्वारे यांचं जे तिथे आवागमन आहे किंवा ते सहजरित्या तिथे पोहोचू शकतात. तर हं, अशा विविध प्रकारच्या ॲक्सेसिबिलिटीवरती कार्य सुरू आहेत. इवन नागपुरामधील कार्यालयामध्ये दृष्टीबाधितांसाठी आणि जे हेअरिंग इम्पेअर्ड असतात, हो. त्या दिव्यांगांसाठी ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून स्क्रीनची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. त्यांना त्या स्क्रीनच्या सूचना पटलावरती वेगवेगळ्या सूचना कशा पद्धतीने देता येईल त्यावर कार्य सुरू आहे आणि त्याचबरोबर ISL-RTC जी इंडियन साइन लँग्वेजशी संबंधित हं, सांकेतिक भाषा संबंधित जी संस्था कार्यरत आहे दिल्ली येथे, हं, त्याद्वारे एक साइन लँग्वेज ॲप सुद्धा लॉन्च करण्यात आलेला आहे हं. आणि त्यांनी एक सेपरेट चॅनल सुद्धा याकरता तयार केलेलं आहे. तसंच काही सिनेमागृहांमध्ये सुद्धा साइन लँग्वेजची व्यवस्था आजच्या हं. घडीला केल्या गेलेली आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे ॲक्सेसिबिलिटीवर बरंच कार्य आता तरी होतं आहे. सर, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दिव्यांग बांधवांना आणि त्यांच्या पालकांना काही संदेश देऊ इच्छिता का? नक्कीच. जसं मी सांगितलं की वेगवेगळ्या ॲक्टनुसार त्यांची संपूर्ण भागीदारी या समावेशित समाजामध्ये अपेक्षित आहे आणि या डिसॅबिलिटी डेच्या थीमनुसार यावेळेसची थीम जी होती समावेशित आणि सतत भविष्य निर्मिती साठी त्यांच्या नेतृत्वाला म्हणजे दिव्यांगांच्या नेतृत्वाला वाव देणे या अनुषंगाने प्रत्येक दिव्यांग व्यक्ती काहीतरी एक विशिष्ट कार्य करू शकतो आणि ते त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातनं किंवा उपक्रमातनं दिव्यांग बांधवांनी दाखवून दिलेलं आहे. जर आपण विचार केला तर पॅराऑलिम्पिकमध्ये आजच्या घडीला आपण जवळजवळ 29 मेडल्स प्राप्त केलेले आहेत आणि ही फार मोठी उपलब्धी आहे. हा खूप मोठा आकडा आहे सर्वसामान्य यांच्या तुलनेत. तर हे नक्कीच आपले जे दिव्यांग बांधव आहे किंवा बालक आहेत, हे हो. नक्कीच काहीतरी चांगलं करू शकतात किंवा त्यांच्या ज्या वेगवेगळ्या प्रतिभा आहेत, त्या योग्यरित्या समाजामध्ये समोर आणून त्यांच्या कलागुणांना वाव देऊन आपण त्यांना या समाजामध्ये समावेशित करू शकतो आणि त्याकरता पालकांचा सहभाग आणि त्यांचा एक असं म्हणता येईल की खूप असा पॉझिटिव्ह दृष्टिकोन हवा असतो. सर्वच पालक तितक्या तत्परतेने करतात आणि CRCच्या माध्यमातून आम्ही पालकांना किंवा दिव्यांगांना सतत मदत करत असतो. तर जर अशा पालकांना आणि दिव्यांगांना जर कुठल्याही पद्धतीची मदत पाहिजे असेल, तर नक्कीच आम्ही त्यांना ती देऊ आणि भविष्यात खरोखरच त्यांच्या जी काही त्यांच्यामध्ये सक्षमता आहे, त्या सक्षमतेच्या आधारित त्यांना आम्ही वाव देऊ. हाच संदेश मी इथे देऊ इच्छितो. सर, आज आपण वेळात वेळ काढून आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात सहभागी झालात आणि इतकी
छान माहिती आम्हाला दिली, ज्याचा उपयोग समाजातल्या प्रत्येक बांधवाला होणार आहे. तर आपले मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद मॅम. तर श्रोते हो, अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नागपूर. धन्यवाद.